नमस्ते मित्रांनो, मी इतिहास संशोधक राज मेमाणे आज तुमच्या समोर हा व्हिडिओ घेऊन येतोय. कारण कालपासून एक व्हिडिओ फिरतोय की कुशावर्त तळ्यावर म्हणजे रायगडचं जे कुशावर्त तळ आहे त्याच्याविषयी मी एक मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी एक संशोधन मांडलं होतं. पुढे महाराजांचा रायगड हे पुस्तक सुद्धा माझं आलं, त्यातही उल्लेख आहे. त्यामध्ये कुशावर्त तळ्यावर वाडे जो आहे तो वाडेश्वर महादेव आहे असा स्पष्ट उल्लेख मोडी कागदपत्रांमधून आलेला होता. त्यामुळे जगदीश्वर हा वाडेश्वर महादेव आहे हा जो काही तर्क होता यापूर्वीच्या ज्येष्ठ इतिहास संशोधकांनी लावलेला, तर त्या तर्काचा एक निकाल लागला होता की जगदीश्वर वेगळा आहे आणि कुशावर्त तळ्यावरचा महादेव जो आहे तो श्री वाडेश्वर महादेव आहे. तर कालपासून एका अभ्यासकांनी त्यांचं एक असं मत मांडलेलं आहे की कुशावर्त तळ्यावर जो आहे तो रामेश्वर महादेव आहे आणि त्याविषयीची त्यांचं काहीतरी नवीन संशोधन येणार आहे किंवा त्यांनी ते मांडलेलं आहे. सो ते जे संशोधन काही रामेश्वर हा उल्लेख कशात येतो, काय येतो हे त्याच्या आणि तो का रामेश्वर नाहीये आणि तो वाडेश्वरच का आहे हे सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मुळामध्ये ही जी गोष्ट आहे रामेश्वर जो हा उल्लेख आहे तो पेशवे सवाई माधवराव पत्नी श्री पेशवे सवाई माधवराव यांची पत्नी यशोदाबाई हिचा तोतया संजीव प देसाई नावाचे एक लेखक होते, मोठे संशोधक. त्यांच्या पुस्तकात तो आलेला आहे. तो अशा अनुषंगाने आहे की यशोदाबाई पेशवे ह्या 1803 ते 1811 या कालावधीमध्ये रायगडावर कैदेत होत्या. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी त्यांना कैदेत ठेवलं होतं आणि 1811 साली त्या रायगडावरच वारल्या. पुढे पेशवाईचा अस्त झाल्यानंतर यशोदाबाई पेशवे यांचा तोताय आला आणि त्याच्या अनुषंगानं इंग्रजांकडून म्हणजे इंग्रज सरकारकडून त्याची चौकशी सुरू झाली आणि त्या अनुषंगानं ज्या साक्षी घेण्यात आल्या त्यामध्ये त्यातल्या एका साक्षीदारानं हा उल्लेख केलेला आहे. पण त्या व्यतिरिक्त इतरही उल्लेख आलेले आहेत, हे महत्वाचं आहे आणि ते सांगणं पण महत्वाचं आहे. नाहीतर फक्त तेवढ्याच माहितीच्या आधारे सांगणं हे काही योग्य नाही. तर या जी सुरुवातीला चौकशी सुरू झाली त्यामध्ये गंगाधर जगन्नाथ जोशी यानं ती आपली जबानी दिली आणि त्यांनी असं सांगितलं की मी यशोदाबाईंकडे रायगडावर शागिर्द म्हणून नोकरीस होतो आणि माझ्याशिवाय इतरही माणसं होती. सदाशिव धनजे नावाचा एक शागिर्द, आकुबाई नावाची एक मातेरीबाई, 4 आणखी दासी, भास्कर पाणके, हरिबा मराठे आचारी इत्यादी इत्यादी. तर शके 1732च्या पौष महिन्यात संक्रांतीच्या सणाच्या दुसऱ्या दिवशी बाई वारली म्हणजे यशोदाबाई वारल्या. शेवटचा श्वास घेताना तिचे डोके माझ्या मांडीवर होते. हे वाक्य लक्षात ठेवा, कारण एका नोकराच्या मांडीवर डोकं ठेवून यशोदाबाई प्राण सोडतील हे काही शक्य नाही. याचा उल्लेख पुढे लेखकांनी पण केलेला आहे, या पुस्तकाच्या लेखकांनी. असो, तर तिची आई त्यावेळी हजर होती. बाईला कुशावर्त तलावाच्या काठावर श्री रामेश्वराच्या देवळाजवळ अग्नी दिला, हा एक उल्लेख रामेश्वराचा आलेला आहे. पण आता गंमत अशी आहे की 1824 साली या गोष्टीची चौकशी चालू झाली यशोदाबाई पेशवे यांच्या तोतयाच्या संदर्भामध्ये. यशोदाबाई वारल्यात 1811 साली. आता माझे पुस्तक ज्यांनी वाचले किंवा ज्यांनी वाचलं नाही त्यांना सांगू इच्छितो, 1882-83 साली रायगडच्या मोडी कागदपत्रांमधून जे कागद किल्ल्यावरती बसून कारकुनानं लिहिलेले आहेत तो असं लिहितो, कुशावर्त तळ्याकाठी श्री वाडेश्वर, कुशावर्त तळ्यावरील श्री वाडेश्वराची जीवरखी म्हणजे गाभारा तो दुरुस्त केला आणि त्याची महादेवाची पिंड स्थापन केली वगैरे वगैरे. 1782 पासून पुढे 1818 पर्यंत संपूर्ण जे काही कागद अवेलेबल आहेत पुणे पुरालेखागारात प्रत्येक वर्षीचे, त्यामध्ये श्री वाडेश्वर असाच उल्लेख होतो, इतर कुठलाही दुसऱ्या महादेवाचा उल्लेख येत नाही. त्यामुळे कुशावर्त तळ्यावरील श्री वाडेश्वर महादेव हा महत्वाचा विषय. आता ही एक जबानी झाली, ओके ठीक आहे. हा 1824 साली जी चौकशी झाली 24 नंतर, त्याच्यात एका माणसाने दिलेला उल्लेख आहे. मुळामध्ये हा समकालीन उल्लेख नाही. 1824 साली म्हणजे माझ्याकडे मी जो छापलाय जे कागद छापलेत वाडेश्वरचे ते समकालीन म्हणजे 1782-83 सालचे ते कागद आहेत. तिथपासून पुढे 1818 पर्यंत सगळ्या कागदामध्ये वाडेश्वर असाच उल्लेख येतो. त्यामुळे ते समकालीन कागद आहेत. त्यामुळे किल्ले रायगडावर बसून लिहिलेले आहेत, हे महत्वाचं आहे. त्याच्या पुढचं
1824ला एक माणूस सांगतोय गंगाधर जोशी, तो रामेश्वर. त्यामुळे ते हे नंतरच्या काळातले जवळपास बघा 1782चा वाडेश्वर असलेला उल्लेख आणि जवळपास 40 एक वर्षानंतर 24 आणि परत वरती 18 बरोबर, म्हणजे साधारण 40च्या पेक्षा जास्त वर्षानंतरची ही हकीकत. परंतु आता आपण अजून थोडं पुढे जाऊ. मुळात हा समकालीन नसल्यामुळे हा संशोधन पद्धतीनुसार कितपत टिकतो हा एक महत्वाचा, फक्त तो कागद आहे हे नक्की आहे, म्हणजे तो जो उल्लेख आलेला आहे हे नक्की आहे. पण आता समकालीनची तुलना करण्या अगोदर हा कागद तिथेच कसा ज्याला काय म्हणतो पुरावा म्हणून कमी पडतो याची आपण हे करूया. पुढे जाऊन पुढच्या काळामध्ये आणखी 7-8 लोकांच्या साक्षी नोंदवल्या गेल्या. त्यामध्ये ज्या ज्या लोकांनी सांगितलं की यशोदाबाई रायगडावरच गेल्या आणि त्यांचं धन तिथंच गेलं, त्यामध्ये कोण कोण काय म्हणतंय ते बघूया. तर महादेव भट गोविंद भटजी ओक वय 65 हा कसबे महाड तर्फा रायगड येथील रहिवासी होता. तो म्हणतो सवाई माधवरावाची स्त्री यशोदाबाई ही रायगडावर होती, त्यावेळी तो गड नारोबा औटीच्या ताब्यात होता. यशोदाबाई आजारी असताना मला व विनायक भट नेने यांना गडावर उदक शांती करण्यास पाठवले होते. 2 दिवस आम्ही गडावर हा विधी करत होतो. एक दिवस यशोदाबाई मृत्यू पंथासच लागली होती. आपला मृत्यू समीप आल्याचे बघून तिने मामलेदारास म्हणजे किल्लेदाराचा कारभारी म्हणजेच किल्लेदार याला बोलून सांगितले की गडावर मृत्यू येणे धर्मशास्त्राप्रमाणे योग्य नव्हे, तेव्हा आपण गडाखाली पाचाड्या गावी हलवाय अशी विनंती केली. त्यावेळेस किल्लेदारांना सांगितलं की पेशव्यांच्या परवानगीशिवाय हे काही शक्य नाही. आणि पण त्यानंतर लगेचच त्यांचं दुखणं अधिक वाढलं. मध्यरात्रीच्या सुमारास त्या वारल्या. मी त्यावेळेस गडावरच होतो. पहाटेस मला व इतर मंडळींना कारभाराने बोलवले व मृतदेहास अग्नी देण्यास सांगितले. आता हा कोण लिहितो? महादेव भट गोविंद भट भटजी ओक. मृतदेह खांद्यावर वाहून नेणाऱ्यात मीही होतो. श्री वाडेश्वर मंदिराजवळ तिला अग्निसंस्कार देण्यात आला. हे महत्वाचं आहे. तो या साक्षीदारातला अजून एक साक्षीदार जो आहे ज्यांनी साक्षी दिली या प्रकरणात तो श्री वाडेश्वर म्हणतोय. इथे लेखकांनी कंसात क्वेश्चन मार्क करून पुढे जगदीश्वर असं लिहिले, कारण जेव्हा हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे किंवा आतापर्यंत मागच्या वर्षीपर्यंत सगळेजण जगदीश्वरालाच वाडेश्वर म्हणत होते बरोबर. त्यामुळे आता मागच्या वर्षी जेव्हा संशोधन मांडलं तेव्हा ते वाडेश्वर कुशावर्तवर आहे हे समजलं. सो तो वाडेश्वर म्हणतोय ही गोष्ट आहे. त्यामुळे हा कागद तिथेच कमजोर पडला किंवा तो जो कागद जी काही ती जबानी आहे त्याच्यासोबत इतर म्हणजे त्याच प्रकरणात इतरांनी ज्या दिलेल्या जबान्या आहेत त्यामध्ये हा वाडेश्वर म्हणतोय. त्यामुळे इथे परत क्वेश्चन त्या रामेश्वरवर क्वेश्चन क्रिएट होतो. पुढे त्याच्यानंतर अजून एक आहे सदू कोठावळा. सदू कोठावळा हा किल्ल्यावरचा कोठीगाराकडे काम करणार होता. त्यांनी दिलेली जी जबानी आहे तो म्हणतो की मी लहानपणापासून रायगड किल्ल्यावर माझी राज्याच्या म्हणजे पेशव्यांच्या राज्याच्या अखेरीपर्यंत कोठीवर कामगार होतो. मग त्याने अटक वगैरे केली, तिला वर आणलं वगैरे हे सगळं लिहिले. आणि शेवटी तो काय म्हणतोय की नंतर किल्ल्यावरच यशोदाबाई 8 वर्षेपर्यंत होती, म्हणजे बरोबर 1803 ते 1811 पर्यंत होत्या त्या तिथे. त्यांना 7 दिवस ज्वर आला त्यामुळे मृत्यू पावली. त्यांचे दहन किल्ल्यावरच श्री वाडेश्वराच्या देवळाजवळ केले. तेव्हा मी त्या ठिकाणी सरंजाम वगैरे म्हणजे वस्तू ज्या लागतात दहन करण्यासाठी त्या घेऊन गेलेलो होतो. तर हा सुद्धा श्री वाडेश्वरच म्हणतोय. हा एक महत्वाचा मुद्दा जबानीमध्ये, म्हणजे 2 लोक वाडेश्वर म्हणतात. पुढे अजून एक गृहस्थ आहे. पुढे जाऊन 1850 सालापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. रावजी व्यंकटेश हा अजून साक्षीदारांच्या शोधात होता. यशोदाबाईंच्या चाकरीत असलेला अजून एक इसम त्यांना सापडला. त्याचं नाव रघुजी बिन जावजी उत्तेकर, जात मराठा, उमर वर्षे 50, राहणार मौजे निजापूर तर्फ नाते. तर त्यांनी पण हेच सांगितलं. तो पुढे काय म्हणतोय आता बघा, इथे ही फार महत्वाची साक्ष आहे. बाईसाहेब याजला मरणापूर्वी 7-8 दिवस ज्वर येत असे. त्यास तापाने हलाक झाली. ते वेळेस त्याजला पलंगावरून खाली उतरण्यास रामाजी पंत गोखले हावलेकर याची बायको व बाजीपंत अण्णा कारकून सरकारचे होते याची बायको अशा 2 बायका होते. हे मी पाहिले आहे. भुईवर उतरली ते वेळेस सायंकाळचे 4 घटका दिवस होता. नंतर रात्रीस मध्यरात्रीचे सुमारे मयत झाली तेव्हा आम्ही बाहेरच होतो. आता बघा, बाजीपंत अण्णा कारकुनाची बायको आणि रामाजी पंत गोखले हावलेकर यांची बायको ह्या दोघीच फक्त त्यांच्याजवळ होता. बाकीचे पुरुष तिथं नव्हते, बाहेर होते.
म्हणजे गंगाधर पंत जोशी जे सांगतोय माझ्या मांडीवर डोकं ठेवून तिने प्राण दिला, ह्या सांगण्याला छेद देणारी परत अजून एक साक्ष त्याच काळातली आहे, म्हणजे पुढच्या काळातली, याच प्रकरणाशी संबंधित आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या दहनाची तयारी होऊन 6 घटका दिवसाचे सुमारास बाईचे प्रेत बाहेर काढून दहन करण्यास कुशावर्तावर श्री महादेवाचे देवळानजीक नेऊन तेथे दहन केले. म्हणजे पुन्हा तो सांगतोय कुशावर्तावर दहन केलं गेलं. 2 जण वाडेश्वर सांगतायत, कुशावर्त तळ्यावर महादेव 1 जण सांगतोय, आणि एकच जण जो आहे गंगाधर पंत जोशी हा सांगतोय की ते रामेश्वराच्या ह्याच्यात. सो त्या प्रकरणात ज्यांच्या साक्षी झाल्या तिथेच विसंगती आहे. 2 जण वाडेश्वर म्हणतात, एक कुशावर्त तळ्यावरचा महादेव म्हणतात आणि एकच जण रामेश्वर म्हणतो. त्यामुळे ते जे म्हणणं आहे त्या पुस्तकात त्या माणसाने मांडलेलं ते इथेच कच्चं पडतं आणि ते वीक पडतं. त्यामुळे त्याचं समकालीन म्हणजे 1782ला जे मंदिर बांधलं आणि त्याचा बांधकामाचे कागद मी माझ्या महाराजांचा रायगडमध्ये संपूर्ण प्रकाशित केलेले आहे, तिथं तो वीक त्याच्याशी काय म्हणतो तुलना करण्याआधीच तो पुरावा तिथे वीक पडतो. असो, आता पुढे अजून येतो मी. या पुस्तकाचा समारोप करताना हे जे या पुस्तकाचे जे लेखक आहेत, ओके, त्यांनी जे काय मांडलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की की गंगाधर जगन्नाथ जोशी हा इसम 1824ला सांगतोय की खऱ्या यशोदाबाई माझ्याच मांडीवर डोकं ठेवून प्राण सोडल्या, पण पेशव्याची स्त्री एका पाणक्याच्या मांडीवर डोकं ठेवून प्राण सोडेल हे पटत नाही. म्हणजे एका नोकराच्या मांडीवर प्राण ठेवून सोडेल हे पटत नाही. तसेच 1849-50 मध्ये सरकारने पुण्यात व कोकणात ज्या साक्षीदारांच्या जबान्या घेतल्या त्यात दामोदर मोरेश्वर बापट याची एक जबानी सोडली तर इतर जबानीत गंगाधर जगन्नाथचे नावही येत नाही. ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. या उलट यशोदाबाईच्या मृत्यूच्या वेळी व तिचे प्रेत दहन करते समय हजर असलेल्या साक्षीदारांच्या जबान्यांकडे दुर्लक्ष करता येण्यासारखे नाही. सो लेखकांनीच या गोष्टीचा इथं पडशा पाडलेला आहे. सशन जोशी, संजीव प देसाई हे लेखक आहेत त्याचे, आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचं ते पुस्तक आहे. सो हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे कालपासून विनाकारण परत कुशावर्त तळ्यावरचा जो आहे तो महादेव का वाडेश्वर आहे हे बघण्याचा याविषयी परत एक शंका अभ्यासकांच्या मनात क्रिएट व्हायला नको म्हणून हा व्हिडिओ बनवला. याच्याविषयी विस्तृत मी लिहीनच एक ज्याला काय म्हणतो आपण एक लेखही त्याचा व्यवस्थित प्रकाशित करेल. महाराजांचा रायगडमध्ये परत याची सुधारित त्याची हे पण लिहीन. सो अशा पद्धतीने ही गोष्ट आहे. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, उपलब्ध जी कागद आहे त्याचा सांगोपांग विचार करता कुशावर्त तळ्यावरचा आहे तो वाडेश्वर महादेव आहे हे समकालीन कागदातून सिद्ध होतो. 40-45 वर्षानंतर एका माणसाने दिलेली जबानी ही या समकालीन कागदांना खोटं ठरवू शकत नाही किंवा त्यांच्या समोर उभंही राहू शकत नाही, कारण त्याच प्रकरणात इतर ज्या जबान्या दिल्या गेल्या ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे महादेव भट गोविंद भट ओक जे होते ते प्रत्यक्ष खांद्यावरून हजर, ते वाडेश्वर म्हणतायत. सदू कोठावळा हा कुशावर्त तळ्याच्या काठावर महादेवाचं मंदिर आहे म्हणतोय. तिसरा अजून एक जो माणूस आहे तो सुद्धा वाडेश्वर म्हणतोय. सो वाडेश्वर कुशावर्त महादेवाचा कुशावर्त तळ्यावरील श्री वाडेश्वर महादेव हीच गोष्ट खरी आहे. आता तळ्यावरील म्हणजे तो जर खालच्या बाजूने बघितला तो तळ्याच्या वरच आहे. त्यामुळं कुशावर्त तळ्यावरनं लांब जो दिसतोय जगदीश्वर तो इथून असा वर दिसतो म्हणून तो श्री वाडेश्वर आहे हे म्हणणं थोडंसं मला पटत नाही. बाकी ठीक आहे, बाकी कोणी काय मत मांडावा ज्याचा प्रश्न आहे. प्रत्येक अभ्यासकाला त्याचं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्याच्यावर दुसरं मत व्यक्त करणं हा सुद्धा इतरांचा अधिकार आहे. तरी रायगड प्रेमींसाठी आणि सर्व इतिहास प्रेमींसाठी हा व्हिडिओ मुद्दाम बनवला. याच्यावर विस्तृत मी लिहिणारच आहे आणि लेख स्वरूपात प्रकाशितही करणार आहे. धन्यवाद. जय शिवराय.